हॅलो गायज, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे चैतन्य दांडगे आणि आज आहे वर्षाचा चौथा दिवस म्हणजे 4 जानेवारी. आज अचानक लवकर उठलो, तयारी केली आणि चाललो फिरायला. सकाळी सकाळी असं दिसतं मित्रांनो आमच्याकडे. तुम्ही सकाळी उठून बघा तुमच्या इकडे कसं दिसतं. आमच्या इकडे तर खूप हे दिसतं. मग पटापट चाललो कारण की कुत्र्याची भीती वाटली मला. आणि कुत्रे गेले मग आरामशीर चाललो. आणि कुठे कुठे लाईट लावले होते, कुठे कुठे नव्हते लावले. मग काय युनिव्हर्सिटीत जायचं होतं. थोडं चाललो पण मग थोड्या वेळानंतर युनिव्हर्सिटीत दिसली द सिम्बल ऑफ नॉलेज. आज लवकर सकाळी उठून फिरायला आलो कारण की मला पण माहीत नाही काहून जाग आली आणि म्हटलं काहीतरी नवीन करूया नवीन वर्षामध्ये आणि आजच सुरुवात करूया. पण काय सुरुवात चालत नाही जास्त दिवस. तरी आज उठलो होतो तर म्हणून आलो होतो बाहेर फिरायला. थोडा वेळ फिरलो, 1-2 मिनटं पळालो पण मग एवढा दमलो की काय सांगावं. तर म्हटलं जाऊ द्या, चिल करा आज आणि चाललो मग मी परत घरी. चाललो मी आता घरी. हे आहे आमच्या इकडचं मगाई गेट आणि आता चाललो आहे. सकाळी जास्त गाड्या पण नाही मित्रांनो, फक्त कुत्रे. कारण की कुत्र्यांची जास्त भीती वाटते. मित्रांनो आलो घरी. 7 वाजले, खूप दमलो. एक दिवस फिरायला गेला की दमला का हे आणले पाहिजे समोरच्याला. दोन प्रकारचे आणले समोरचे तुला काय आता बरं. मित्रांनो पप्पाने आणले आहेत 2 प्रकारचे समोसे कारण की आज गेलो होतो फिरायला म्हणून. चला आता चहा ठेवूया. चहा तर उकळायला ठेवली आणि खूप भूक लागली कारण की खूप दमलोय राव, काय करावं. पहिल्यांदा गेलो राव फिरायला तरी हसू राहिलो. चला आता चहा उकळली आणि मित्रांनो 2 टाईपचे समोसे घेतले आहे आता. हा 6 रुपयाला एक आणि हा 3 रुपयाला एक. मी आता चहा ठेवली आणि आता पप्पा होत आहे आणि मी आता चहा घेऊ. मी अंदर थांब दारू करतो. हे कसं काय आली घरात? कचरा फेकायला. मित्रांनो पप्पा कचरा फेकायला गेले होते तेव्हा आले असेल एखाद्या वेळेस. तर तिला काढलं आहे मी आता बाहेर आणि बसलो आहे चहा प्यायला. मांजराला इथं घाबरलो तुम्ही. आणि चला आता चहा वगैरे घेऊन बघू कोणचा समोसा बाहेर लागतो आणि कोणचा नाही. मित्रांनो हा आहे पहिला समोसा, थोडा छोटा आहे आणि हा आहे दुसरा समोसा, त्याच्याहून थोडा मोठा आहे. चला मित्रांनो समोसे वगैरे खाऊन झाले, आता विचारू पप्पाला. कोणचे भारी होते? मोठे बारे होते. मोठे भारी होते का? मोठे बारे होते. तुम्हाला आवडले का? मला त्याची टेस्ट भारी होती. मला ते दुसरेवाले आवडले होते मित्रांनो. चला हे भांडे वगैरे पडले तसे आता नंतर घासून घेऊ आणि हे समोसे उरलेले आहेत ते पिशवीत टाकून देऊ. तर मित्रांनो पप्पा करून आले आहे कटिंग आणि मी ते काही करत नाही आणखीन. जाय बाई कटी करून ये. मी कटी करून आलो, तू कटी करा काय आलं बाई. जाय हे गर्दी करू आरामशीर ना. गर्दी जा पटकन. नवीन वर्षाची चांगली सुरुवात करायची. जा पटकन. हा जाऊ नंतर. नाही जा पहिले जा पहिले. चल बाय, आलोच मी जाऊन. काय राव मित्रांनो, कटिंग करायला पाठवून दिलं. मस्त वॉल पेट करायची होती पण नाही. चला आता जाऊया. मित्रांनो दुकानात आलो आहे मी आता कटिंगच्या आणि करणार आहे आता कटिंग साधीसुधीवाली. चला बघू कोणची करतो, काय करतो. छोटीच करू, जास्त पण छोटे नाही, भांग पडला पाहिजे. चला मित्रांनो आता कटिंग करायला बसूया आणि आता घरी गेल्यावरच व्हिडिओ घेऊ. मग दाखवतो तुम्हाला घरी गेल्यावरच. मित्रांनो घरी आलो आहे आता आणि पप्पानी पसारा काढून दिला. घर वगैरे आवरायचं आहे कारण की नवीन वर्ष सुरू झालं आहे. हे आवरताय आणि माझी कटिंग बघा. तुम्हाला कशी आवडली कशी नाही सांगा मित्रांनो कमेंटमध्ये. मला तर बिलकुल नाही आवडली. आणि चला आता लसूण सोलूया. सोलला लसूण मस्त वाटला सोलून. पण सोलल्यानंतरचा कचरा फेकावा लागतो, तो कुठं पण उडून जातो घरामध्ये, तर मग लवकर सापडत नाही. दोघांचे चालू आहे घरकामं, मग जेवण करायचं. पप्पा बनवू लागले आता गरम अंड्याची चटणी. मी त्यांना लसूण सोलून दिला आणि चला आता करूया मस्त जेवण. मी बसलेलो आहे चटणीची वाट बघत कधी होती कधी नाही म्हणून. आणि व्लॉग घेताना कॅमेऱ्यामध्ये बघितलं तर एवढं दिसतं. इस दुःख की वजह से तो और भी ज़्यादा खाना खाऊंगा. तर चला जेवण करूया आता. अंड्याची चटणी आहे, हे आहे खिचडी आणि पोळ्या. चला आता जेवण करूया. कशी झाली कशी नाही, तोंडाला तर पाणी सुटलं. चला खाऊन घेऊया आता मस्तपैकी. आणि मित्रांनो जेवण करत होतो पण पप्पानी अचानक ही चटणी बनवली लालवाली. ही तर एकदम भारी लागत होती, सगळ्यात बेस्ट. मित्रांनो दोघांनी जेवण वगैरे केलं आणि पप्पा चालले होते आता बाहेर आणि मी त्यावर लोक व्हिडिओ एडिटिंग करतो आणि काही रिलॅक्स करतो, आराम वगैरे करतो काही.
आणि ह्या पसारा तर आवरायचं राहायला विसरलोच मी. पप्पा गेले, पसारा वगैरे आवरला आणि दरवाजा बंद केला, लाईट बंद केला आणि चला म्हटलं आता ॲनिम बघू. आणि तेवढ्यामध्येच पप्पा आले परत थोड्या वेळानंतर आणि पप्पाने आणले आहे शाही गुलाबची आईस्क्रीम. खूप जेवण झालं होतं तर मग काहीतरी थंड खायचा प्लॅन होताच, तर पप्पानी येता येता घेऊन आले आईस्क्रीम आणि चला प्लेटमध्ये हे केले, मी काढली आणि चला खाऊ आता. आईस्क्रीम तर खाल्ली, फारच छान होती, मस्त थंड थंड वाटलं पोटामध्ये. मला मी खूप वेगळा दिसू राहिलो राव, बघताच येईना नाही. मित्रांनो त्याच्यानंतर वेळ झाली एका संध्याकाळच्या चहाची. संध्याकाळचा चहा पिला आणि मग रात्री जेवण केलं आहे. आता ते जेवणामध्ये होते खिचडी, खुडा म्हणजे पापडाची चटणी मित्रांनो आणि पोळ्या. आणि जेवण केल्यानंतर मस्त परत आईस्क्रीम खाऊ म्हटलं. आइसक्रीम फ्रीजरच्या ऐवजी खाली ठेवली तर पिघळली ती. आज के लिए बस इतना ही दोस्तों, और अगला व्लॉग देखने के लिए जुड़े रहें हमारे चैनल पर, टू बी कंटिन्यूड।